रत्नपूर हे नाव ज्यावेळेस शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988ला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं होतं. त्याचवेळेस आम्ही त्यांना रत्नपूरची आठवण करून दिली. मग रत्नपूर पण झालं पाहिजे असं साहेबांचं म्हणणं होतं. रत्नपूर पण झालं पाहिजे, कशाला पाहिजे खुलताबाद बिलताबाद, आणि म्हणून ते रत्नपूर झालं. त्याच्यानंतर त्यावेळेसपासून आम्ही भद्रामारुती संस्थानला त्या ठिकाणी रत्नपूरच म्हणतो. रत्नपूरचं हे हिस्ट्री अशी आहे की ज्यावेळेस म्हणजे रामराज्य होतं, त्या रामराज्याच्या वेळेस भद्रावती नगर ते नाव होतं. त्या शहराचं नाव भद्रावती नगर होतं. नंतर मग कृष्णाच्या वेळेस त्या ठिकाणी महाभारताच्या वेळेस कृष्णाच्या वेळेस त्या शहराचं नाव नंतर ठेवण्यात आलं. मग रत्नपूर ठेवण्यात आलं. आणि नंतर मग हे काही औरंगजेबाच्या कट कारस्थानात मग खुलताबाद ठेवण्यात आलं. आणि म्हणून ह्या सगळ्याच्या म्हटलं तर आम्ही ते रत्नपूर हे जुनं पौराणिक नाव आहे आणि ते म्हणून हे नाव ते झालं पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी आहे. खरे साहेब, इम्तियाज जलील असं म्हटले की रत्नपूरची मागणी करणाऱ्यांनी आता स्वतःच्या बापाचं नाव सुद्धा बदललं. नाही, माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब खरे आहे, ते आहेच, ते काय बदलत नाही आम्ही कधी, ते आहेच. ते बिचारे शिवैक्य झालेले आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही. आता तर त्यांचं म्हणणं आहे की असं आता तो काही म्हणतो, तो त्याचा आता काही नाही ना म्हणते काही म्हणतो, पण त्याच्या म्हणण्याला आम्ही काही त्या अर्थ देत नाही, भाव देत नाही. खरे साहेब, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही रत्नपूरच असा उल्लेख करता, पण अलीकडच्या काळामध्ये भाजपचे नवे आमदार संजय केनेकर आणि पालकमंत्री संजय शिरसाट या दोघांनी नव्यानं हा मुद्दा म्हणलाय की नाव करावं. तर त्यांची मागणी आहे, त्या मागणीला तुम्ही कशा पद्धतीने समर्थन देता? नाही, त्यांच्या मागणीला समर्थन नाही. आमची मागणी ती आहे सुराजबंग रत्नपूरची. आता त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी ते कॅबिनेटमध्ये प्रस्ताव करून तो घेतला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात ते तो त्यांचा ती मागणी म्हणजे कॅबिनेटमधून आली पाहिजे. कॅबिनेटमध्ये आली तर मग त्या ठिकाणी हे नाव बदलतं. तर रत्नपूर हे खरी मागणी कुणाची पहिली? शिवसेनेची, माननीय बाळासाहेबांची. संभाजीनगरची मागणी कुणाची? माननीय बाळासाहेबांची. दोन्ही मागण्या माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची ती होती. आणि आम्ही त्या दिवशीपासून 8 मे 1988 पासून या शहराचं नाव त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगरच म्हणतो. कुठेही अमेरिका असेल, कुठे गेलो असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल, कुठे पण विधानसभा, विधान परिषद किंवा बाकीच्या भाषणातसुद्धा मी ह्या शहराचं नाव मी संभाजीनगर म्हणतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जे आता महायुतीमध्ये जे आहेत सिल्लोडचे आमदार, त्यांचं माझं भांडण ज्यावेळेस मी पालकमंत्री नव्हतो, माझ्यानंतर पालकमंत्री झाले ते कदम साहेब, पतंगराव कदमच्या वेळेस त्यावेळी मीच चालवायचो होते DPG, कारण मी अनुभव. आणि म्हणून मी ते करत असताना मी संभाजीनगर म्हणायला लागलो तर तो उठून म्हणा, नाही संभाजीनगर नाही औरंगाबाद बोलो असं. मग मी म्हटलं हे चॉप. आणि मग मी माईक घेतलं, माईकच मारायला गेलो होतो मी कोणाला, हिरव्या सापाला. आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल, बरोबर ना, मी या ठिकाणी स्पष्ट सांगेल की ही आमची मागणी शिवसेनेची मागणी आहे. त्यामुळे ही मागणी सर्व जनतेची आहे, आता हिंदू बांधवांची पण आहे, ती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. साहेब, 35 वर्ष लागले संभाजीनगरचं स्वप्न पूर्ण व्हायला, नामकरण व्हायला. त्याचं कारणच आहे ना, खुलताबादचं रत्नपूर होण्यासाठी नाही ते आता काय करायला हवं असं नाही, ताबडतोब होऊन जाईल ते त्यात काही नाही. या सरकारमध्ये म्हणजे नवीन नावं ठेवण्याची आता खूप जरा घाई चालली, तर त्यात होऊन जाईल आपलं काम. क्रेडिट कुणाचं? क्रेडिट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं क्रेडिट आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा या सरकारवर विश्वास आहे की खुलताबादचं नाव रत्नपूर करणार? नाही, आता त्यांचेच लोक म्हणतात ना, मग आम्ही त्यांना सांगू आता करून घ्या ना, करावं लागेल त्यांना. संभाजी महाराजांचं भव्य दिव्य त्या ठिकाणी स्मारक सुद्धा व्हावं, हे सुद्धा मागणी खूप वर्षापासून सर्व संभाजी म्हणजे शिवप्रेमींची आहे. ही मागणी पण आहे, शिवप्रेमींचीच आहे. ओके. शेलार असं म्हटले की ठाकरे गटाच्या लोकांची बुद्धी बाद झाली आहे, त्यामुळे असे वक्तव्य करत आहेत. त्यांना एवढंच आठवण करून देतो की अजूनही तो फोटो जो त्यावेळेस मी